माझी लाडकी बहीण, माझ्या शेवटच्या पत्रात मी तुला मासिक पाळीशी संबंधित काही अडचणींबद्दल सांगितलं होतं. आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुला मासिक पाळी सहज आणि सन्मानाने हाताळायला मदत करतील. सर्वप्रथम येते ती वैयक्तिक स्वच्छता, विशेषतः त्या दिवसांमध्ये. दररोज आंघोळ करणे आणि गुप्तांगांची स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. अंतर्वस्त्र दररोज बदलणे, त्यांना नीट धुवून कडक उन्हात वाळवणे आवश्यक आहे. सॅनिटरी पॅड दर 4 ते 6 तासांनी बदलणे. वापरलेल्या पॅडची काळजीपूर्वक विल्हेवाट लावणे आणि पॅड बदलल्यानंतर प्रत्येक वेळी साबणाने हात धुणे हे संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक आहे. स्वच्छते इतकाच महत्त्वाचा आहे आहार. तू काय खाते आहेस आणि किती खाते आहेस त्याकडे लक्ष ठेव. या काळात शक्यतो फळं, हिरव्या भाज्या, दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश कर. प्रोटीन आणि जीवनसत्वांनी भरपूर अन्न सेवन कर. यामुळे तुझ्या शरीराला ताकद मिळेल. या काळात पौष्टिक आहारच घ्यावा. जास्त तळलेलं, भाजलेलं किंवा जंक फूड टाळावं. आहाराबरोबरच योग्य वेळी रात्री नीट झोप घे, म्हणजे पुरेसा आराम मिळेल. हलका व्यायाम जसं की योग किंवा चालणे हे सुद्धा फायदेशीर ठरतं. या काळात तुझे शरीर विकसित होत आहे आणि तू लहान मुलीपासून तारुण्यात प्रवेश करत आहेस. या चांगल्या सवयी या सुंदर प्रवासात तुझी साथ देतील. लक्षात ठेव, मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, कलंक नाही. खूप सारे प्रेम, तुझी ताई.